मला माहिती आहे ना। सर, प्रशांत कोरटकरला जामीन नामंजूर झाला कोल्हापूर कोर्टाकडनं। त्याला अटकेसंदर्भात नितेश राणेंना प्रश्न विचारल्यानंतर ते उठून जातात, मात्र दिशा सालियन, भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम, औरंगजेबाची कबर याच्यावरती बसून प्रेस कॉन्फरन्स। बघा, हे जे सगळे लोक आहेत भारतीय जनता पक्षामधले, हे बाडगे आहेत। यांनी वीर सावरकरांवरती चिखलफेक केलेली आहे, याने हिंदुत्वावर चिखलफेक केली आहे, याने मोहनराव भागवतांवर चिखलफेक केलेली आहे, आणि आज हे यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत। ही पोरं टोरं बरं का, कालपर्यंत ज्याने हिंदुत्वावर जे थुंकले, वीर सावरकरांना ज्यांनी अपमानित केलं, सरसंघचालक मोहनराव भागवतांविषयी अपशब्द काढले, मोदी शहांना शिव्या घातल्या, हे सगळे आज भारतीय जनता पक्षाचे आणि हिंदुत्वाचे ब्रँड अँबॅसेडर झाले। यासारखं हिंदुत्वाचं दुर्दैव नाही। RSSने काल या औरंगजेबाच्या कबरीवरती आपलं नापसंती दर्शवली। हे प्रकरण शिजवण्याचा आणि पेटवण्याचा प्रयत्न झाला, पण हे प्रकरण त्यांच्यावरच उलटलं। दंगल कुठे झाली तर नागपुरात झाली। कोणती जागा निवडली तर देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ही दंगल घडवण्यात आली। हे देवेंद्रजींना सुद्धा अपेक्षित नसेल की हे प्रकरण माझ्याच मतदारसंघात होईल। हे कोणी घडवलं आहे? हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कमजोर ठरवण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी त्यांच्याच मतदारसंघाची निवड कोणी केली? कोण आहे? हा खरं म्हणजे तपासाचा विषय आहे। ही दंगल अशा प्रकारे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडवायची योजना होती औरंगजेबावर, पण ठिणगी कुठे टाकली तर नागपुरामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात। याच्या मागे नक्की काय आहे, कोण आहे, कोणाचा इंटरेस्ट आहे, हा एक तपासाचा विषय आहे। सर, जेव्हा इतर वेळेस आंदोलन होतात तेव्हा त्या प्रस्तुत व्यक्तीचा पुतळा जाळला जातो, त्याच्या संबंधित रंग जाळल्याचं असं पाहिलं नाही, किंवा भगवा कधी रंग जाळण्यात आला नाही, किंवा एखादी चादर जाळण्यात आली नाही। याच्यामध्ये हिरवी चादर का आणण्यात आली? हिरवी चादर